हॅलो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जवळजवळ प्रत्येक माणसामध्ये आढळणारा दुर्गुण कोणता असं विचारलं तर त्याचं उत्तर नक्कीच मिळेल, ते म्हणजे राग. खरंच श्रोते हो, कुठल्या ना कुठल्या कारणानं आपल्याला येणारा राग हा किती हानिकारक असू शकतो हेच सांगणारी आजची ही बोधकथा आनंदी कट्ट्यावर तुमच्यासाठी. एकदा एक राजा दाट जंगलामध्ये हरवून जातो आणि तिथं त्याला खूप तहान लागते. इकडे तिकडे सगळ्या जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठंच पाणी मिळत नाही आणि तहानेमुळे तर त्याचा घसा अगदी कोरडा पडलेला होता. जेव्हा त्याची नजर एका झाडावर जाते तेव्हा तिथे त्याला दिसतं की त्या फांदीवरून थोडं थोडं पाण्याचे थेंब पडतायत. तो राजा त्या झाडाजवळ गेला आणि तिथे खाली पडलेल्या पानांचा द्रोण त्याने बनवला आणि त्या थेंबाच्या बरोबर खाली त्याने तो द्रोण ठेवला. द्रोण जसा जसा भरू लागला तसं तसा राजा प्रसन्न होऊ लागला, कारण त्याला पिण्यासाठी पाणी आता मिळणार होतं. द्रोण बऱ्यापैकी पाण्याने भरला आणि तो द्रोण राजानं उचलला. तोंडाजवळ तो नेणार तेवढ्यात तिथे समोर बसलेला पोपट आवाज करत आला आणि त्या द्रोणावर झडप मारून समोरच्या दिशेने जाऊन बसला. त्या द्रोणाचं पूर्ण पाणी खाली पडलं. राजा आता खूप निराश झाला. खूप प्रयत्नानंतर त्याला पाणी मिळालं होतं आणि तेही आता हे पक्ष्यानं पाडलं होतं. पण आता काय होऊ शकतं असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणाला तो भरू लागला. खूप वाट बघितल्यानंतर द्रोण परत भरला. राजा पुन्हा आनंदित झाला. जसा त्याने पाणी प्यायला द्रोण उचलला तसा तिथे समोरच बसलेला पोपट पुन्हा आवाज करत आला आणि द्रोणावर झडप मारून पाणी पाडून समोर जाऊन बसला. आता मात्र राजा हताश होऊन क्रोधित झाला. त्याला खूप राग आला. मला इतकी तहान लागलीये, मी इतक्या परिश्रमानं हे पाणी एकत्र करतोय आणि हा पक्षी जणू माझी परीक्षा बघतोय. आता जर हा इथे परत आला तर मी याला सोडणार नाही, त्याला संपवूनच टाकेल. आणि मग राजा आपल्या हातात चाबूक घेऊन आला. द्रोण पुन्हा भरू लागला. खूप वेळानंतर द्रोणात पाणी भरलं. तेव्हा राजानं पाणी पिण्यासाठी पुन्हा तो द्रोण उचलला. जसा राजाने द्रोण उचलला तसा पोपट पुन्हा आवाज करत करत त्या द्रोणावर झडप मारण्यासाठी आला. तसं त्या राजानं त्या पोपटावर चाबूक मारला आणि त्या मारानं पोपटाचे प्राण गेले. तेव्हा राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला, पण असे थेंब थेंब करून कधी परत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विझवू. म्हणून जिथून हे पाणी पडतंय तिथेच मी पटकन जातो आणि पाणी पिऊन घेतो. असा विचार करून राजा फांदीजवळ जातो आणि जिथून पाणी पडत होतं तिथे जाऊन राजा बघतो तर काय, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्या फांदीवर एक भयंकर अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ गळत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती. राजाच्या मनात पश्चातापाचा समुद्र उठू लागतो की देवा, मी हे काय केलं? जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता त्यालाच मी क्रोधामुळे मारून टाकलं. मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं तर माझं हित चिंतणाऱ्या त्या निर्दोष पक्षाचा जीव गेलाच नसता. देवा, मी नकळत मोठं पाप केलंय. अशा घोर पश्चातापानं प्रेरित होऊन राजा दुःखी होतो. म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया हे गुण असणारा खरा वीर असतो. रागात व्यक्ती दुसऱ्याबरोबर स्वतःचंही खूप नुकसान करून घेते. राग हे विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानामुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो. आणि म्हणूनच आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं. तर श्रोते हो, हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा. त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.